आमदार साहेब, काय म्हणता? नमस्कार नमस्कार, बसा बसा बसा. काय म्हणता मग, कशी चालली हवा आपली? काय नाही बाबा, तुम्ही सांगा कसं चालली तर. काय नाही, आमचं मजेत चालू आहे हो. तुमचा प्रचाराचं सांगा, काय नाही. प्रचाराचं काय, प्रचार चालू आहे चांगला, दाबून पैसे येतात पक्षाकडून. पण आता मागं ते आपलं कुलकर्णी साहेबांचं कुलकर्णी साहेबांचं कॉलेज. आणि ते तिकडे विरोधी पक्षाच्या लोकांनी आपल्या कार्यकर्त्यांनी सगळे पोस्टर फाडून टाकले. पोस्टर फाडून टाकले? काय मस्करी करता का काय? मस्करी काय, आता उद्या मी सांगतो त्यांना मस्करी काय राहते तर. मग काय नेमकं काय प्लॅन काय तुमचा? आता उद्या गावात असा भयंकर दंगा घालणार आहे ना, आता बघा तुम्ही. बघा, अरे बाबा, दंगा घालून राहिले काय? दंगा म्हणजे आता पूर्ण गाव बंद उद्या. साहेबांचं सगळं मी करणार. साहेबांचा दंगा म्हणजे मी करणार. मी साहेबांचा खरा नेता, खरा चेता आणि खरा कार्यकर्ता. साहेबांसाठी मी जीवही हातात पकडून द्यायला तयार आहे. साहेब, जीव पकडून द्या हातात. सध्या जरा शांत व्हा जरा, थंड घ्या. जरा रात्री जास्त झाली. जास्त जाती काय येतात? मीच दिली होती. काय साहेब, पाहून द्यायची ना तुम्ही बी. ती लागती कार्यकर्ता, एवढी देता का कोणी? लागती प्रचारापुरती लागती त्यांना, पण त्यांनी जास्त घेतली. हा बरोबर आहे तुमचं, प्रचारापुरती लागती आता. बरं मग ठीक आता तरी आहे, येतो मी. हा, ठीक आहे काय अडचण नाही. चला भेटू. अरे तुम्ही थांबा. तुम्हाला जरा दोन शब्द ऐकवायचे मला. त्यांना राहू दे थोडंसं. 2 मिनिटं त्यांना बसू दे थोडंसं. हा बसा मोरे साहेब, बसा. हा बिलकुल. नमस्कार साहेब. नमस्कार जय. तुमचं काय आता, तुमचं म्हणणं आलं की तुम्ही दंगे करू राहिले म्हणता. अहो साहेब, काय साहेबांसाठी आपण जीव बी द्यायला तयार आहे. अरे साहेबांसाठी जीव द्यायला तयार आहे तू. तुला माहिती आहे का दंग्यात काय होते ते? मग माहित आहे, फक्त दंडाने तोटे, फक्त भांडाभांडीच आहे. अरे भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. आता तुला सांगतो मी दंगलीत काय होत आहे ते. आदेश आले, अफवा आल्या. ऐकू राहिला ना? हो साहेब. आदेश आले, अफवा आल्या, रंगबिरंगी झेंडे आले, कळपा नाही गेंडे आले, दगडांसोबत धोंडे आले. धर्मासाठी कडवे आले आणि मतांसाठी. बरं साहेब. हो बरोबर आहे. ठीक आहे. धर्मासाठी गाड्या तुटल्या, काचा तुटल्या, त्यात लोकांचं मरण झालं. ब्रेकिंग न्यूजला कारण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलं कोण? आले माय बाप आणि भाऊ. चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. त्यात पोलिसांना हुडकली, सारी पोरं अडकली. मग दाखल केस आणि दाखल शिक्षा. मग कसली शाळा, कसली परीक्षा भाऊ. दुसऱ्या दिवशी दंगल झाल्याच्या पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला. त्यानं पोलिसांसोबत मीटिंग केली, आतल्या आतच सेटिंग केली. पैशाला कोंडी फुटली आणि श्रीमंतांची लेकरं सुटली. आता तिथं असं काही घडतं भाऊ, दंगलीच्या भवतात श्रीमंताची सुटतात आणि बाकी भाकरीला मवतात. म्हणजे तुम्ही साहेबांसाठी विचित्र बोलताय का? नाही, माझं काम आहे तुम्हाला समज देणं. आता तुम्हाला किती समजतंय हे तुम्ही ठरवा. म्हणजे पटलं नाही साहेब आम्हाला. साहेबांसाठी आम्ही जीवही तयार. हा, तुम्ही जीव द्या, नक्कीच द्या. पण मग आता मी जे बोललं ते तुम्हाला जर पटत असेल तर ठीक आहे. सांभाळून जा. जिल्ली ना सर ना 2030 मध्ये परत आहे. #प्रभाग 2. आरामशीर बसून घ्या. हो साहेब, तुमच्या इथे टुकटुक काय आवाज येऊ राहिला? अरे पहा ना सर, साहेब. अरे बापरे, बॉम्ब. अरे थांबा. अरे कुणी तर थांबा. अरे वाचवा. थांबा. अरे कुणी आहे का? अरे कुणी. मी
नाही ओळखलं नाही. अहो साहेब, जेव्हा पक्षाने तुम्हाला तिकीट नाही दिलं तेव्हा अंगावर रॉकेल घेऊन कार्यक्रम करणारा मीच तो कार्यकर्ता. ओळखलं नाही साहेब? अरे हो हो. नाही साहेब ओळखलं. कार्यकर्त्याला विसरले साहेब तुम्ही. माफ कर मला, माफ कर, माफ कर. हे टुन 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 काय वाजतंय बरं? बॉम्ब आहे, बॉम्ब बॉम्ब अरे बापरे बापरे. बॉम्ब. बरं थांबा मी माचीस लावून check. अरे दिवाळीचा फटाका नाही तर सुतळी बॉम्ब नाही तो. अरे थांब थांब, अरे थांब थांब. नाही गेलं पाहिजे साहेब. साहेबांनी मारलं, साहेबांनी मारलं. साहेब रिचार्ज नाही होणार, 200 रुपये मारून द्यावर. मिरवणुकीत गेले सगळे पैसे प्रचारात, सगळे गेले. तुमचा फोन द्या. बरं मला हालायला चालत नाही, इकडून काढून घे बरोबर हा. बापो पहिला माणूस आहे नेत्याच्या हातात, नेत्याच्या खिशात हात टाकणारा. अरे तू काढ ना गपचूप. पासवर्ड काय आहे, साहेब? अरे वहिनीचं नाव. वहिनी साहेबांचं नाव का? शांताबाई. शांताबाई वहिनी, माय समान वहिनी साहेब. वहिनीचं नाव साहेब उघडत नाही फोन पण. नाही, नाही. ते शकुंतला बाईचं नाव. शकुंतलाबाई. ते समजून घ्या. थोडं बार चालतं, थोडं. बरं बरं बरं, काही नाही हरकत साहेब. लाव पटकन लाव, बॉम्ब डिफ्युजर लाव. बॉम्ब स्क्वॉड. बोला काय म्हणता? अहो साहेब, आमच्या साहेबांचा जीव धोक्यात आहे साहेब. त्यांच्या गळ्यात बॉम्ब आहे, बॉम्ब. अरे खड्ड्यात गेला तुमचा साहेब. अरे बापरे, का? तिकडे तुम्ही रस्ते बनवले ना, खड्ड्यात पाडलो मी तिथं हॉस्पिटलमध्ये. हो म्हणजे माय. एक गोष्ट नीट आहे का? नीट आहे का? आता काय करू? एक गोष्ट ऐका नीट पहिले. हा सांगा. बाय. बाहेर काय म्हणाला तो? खड्ड्यात जाय. काय? खड्ड्यात जाय म्हणजे साहेब काय झालं, ते रोडचं खराब झालं होतं सर. ते रोड थोडासा खराब झाला म्हणजे त्याच्यातून तो हॉस्पिटलमध्ये गेला ऍक्सिडेंट. आता काय? आता म्हणजे मी मरून जाईल? नाही साहेब, तुम्हाला मरून देणार. नाही, मला जगायचंय रे. मला वाचव रे, मला वाचव. नाही. मला वाचव. तू कार्यकर्ता माझा खरा, मला वाचव. तुम्हाला मरून देत साहेब. मी थोडीफार फिजिक्स शिकेल. हा, हा. इकडे असते अल्फा, तिकडे असते बीटा, मला असतो थीटा. थीटाचा बीटा करू का बीटाचा थीटा करू ते सांगा तुम्ही. फक्त जीव नको घेऊ माझा. बरं साहेब. दोन चिठ्ठी आई. चिठ्ठी आई आहे साहेब. काय त्याच्यात? वाच बर. पासवर्ड सांगा. पासवर्ड काय? पासवर्ड आहे बाबा आता यांचा. साहेब पासवर्ड सांगा. शकुंतलाबाई टाईप करू का? अरे नाही रे, आता तिचं नाव होईल का ते? बर. काय बरोबर वाच काय तर. साहेबांचे 3 अत्यंत महत्वाचे घोटाळे, मोठे घोटाळे सांगा. कोण आहे तो? साहेबांच्या अंगावर हात ठेवणारा कोण आहे तो इथे उपस्थित? साहेबांचा जीव म्हणजे साहेब देशासाठी मरले मिटले आहे. साहेबांना कमी व्हावं लागलं तुम्ही ना. कोण आहे तो? आई घोटाळे केले मी थोडे. साहेब. हो. साहेब तुमच्या ऐकल्याने राब दिसतोय तुम्ही घोटाळे करसाल. अपेक्षा नव्हती हो साहेब. थोडेफार करावं लागतं. बरं जाऊ दे. माफ कर. करायला लागते. मला माफ कर. माझा जीव वाचव रे, माझा जीव जाऊ दे आता सांगा. 3 पाय घोटाळे वर. सांगा. 3 घोटाळे सांगा. जाऊ दे. 3 घोटाळे. पहिला घोटाळा, कृषी बाजार घोटाळा. पासवर्ड करा. काय? हो. कृषी बाजार घोटाळ्यात माझा बाप जरी टमाटे घेऊन गेला, 2 रुपये किलो इकले माझ्या बापानं. पैसे नव्हते म्हणून आत्महत्या करून त्याचा मुर्दा आला साहेब. तो घोटाळा केला साहेब. अरे साहेब अपेक्षा नव्हती हो साहेब. माफ कर मला, मला माफ कर. द्यायला तयार असतो साहेब. माझा जीव वाचवला, तुझी सगळी भरपाई करेल मी. बाप हात आणसाल जोडतो. तुम्ही मला. बाप आणसाल. माफ कर रे मला माफ कर. मला माफ कर. माझा जीव वाचवले. जाऊ द्या. मी बिंडोक आहे साहेब. मी बिंडोक कार्यकर्ता आहे. साहेबांसाठी जीव काय प्राण बी देतो. सांगा दुसरं काय? दुसरा घोटाळा, रोड बांधकाम घोटाळा. रोड बांधकाम घोटाळा. हो. जिथे आपले कार्यकर्ता रोज मरत तुमच्या घरी येतात, काय कामं करायले, रिश्ते आमके ढमके टमके करायले, आणि तिकडे तुमचे रोड खराब असतील तर काय कार्यकर्ता, हजारो कार्यकर्ता हॉस्पिटलमध्ये गेले आपले. तुमच्या वेळी साहेब, तुमच्याहून दलिंदर माणूस पाहिला नाही मी आज. दलिंदर आहे तू, दलिंदर नालाय का? माफ कर मला. जाऊ द्या. तिसरा का काय? जीव वाचवाच लागतो. अहो आम्ही बिंडोक असो 1000,
पण साहेबांसारखा अविस्मरणीय माणूस एकटाच आहे आमच्या जगात, आहे की नाही साहेब? सांगा तिसरं. संपूर्ण 5 वर्ष भ्रष्टाचार. ओरे बाप रे बाप रे बाप. म्हणजे साहेब सगळं चूक केलं ना आम्ही. मला वाचव रे. तूच एक सगळं तूच माझा कार्यकर्ता नाही. केलं साहेब या पट्ट्याने साहेबांसाठी सगळं चुकीचं केलं. मी हात जोडतो. वाचव रे मला. वाचव हात जोडतो. वाचव रे. जाऊ द्या साहेब, मी विंडो आहे साहेब. आता काय सांगू तुम्हाला, विंडो आहे. आता एकाही चिठ्ठी कामाची काही कामासाठी. जाऊ द्या. आता 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 काय घेतो मी आता तो हातात. वाचव. मी हात जोडतो. वाचव मला. काय येते साहेबांचा घोटाळा फुल. साहेब वरे आम्ही खायले हो म्हणे माय. साहेबांच्या पापाचा घडा आता भरलेला आहे. बॉम्ब डिऍक्टिव्हेट. जाऊ दे साहेब, मी मूर्ख आहे साहेब. मी तरी साहेबांना समर्थन करीन. खाला माझ्या गड्यात खाला आहे. आणि पण तू मरशील. मेलो तो चालतो साहेब. माझ्यासारखे बिनडोक तर हजारो सापडतील तुम्हाला या भारतात, पण साहेबांसारखा हिरा कुठेच नाही मिळत. द्या साहेब. आता काय करू, आता काय करू माय, आता काय करू. जाऊ दे, मरा गेले साहेब. खरंच फुटला पाय साहेबांचा पापाचा गळा. साहेबांचा पापाचा गळा फक्त भरला नाही तर फुटला. नमस्कार भारद्वाजी साहेब. राम राम. नमस्कार. चुनाव आया है, चलो दारू के ठेले बंद करो. अरे हम खरीद लेंगे ब्लैक में, तुम शोर तो थोड़ा कम करो. वो बुड्ढा उस बुढ़े के पास मिलती है शायद. हाथ में लाठी, आंखों में चश्मा, उसकी यहाँ बहुत ज्यादा चलती है शायद. अरे देखा है इसे कहीं, लेकिन याद तो नहीं आ रहा, चिढ़ा तो नहीं रहा साहब, लेकिन क्यों मुस्कुरा रहा. देखा है मैंने इसे कहीं. अरे ये तो वही है जिसकी तस्वीर हर नोटों पर है. रईस घर से है शायद, पैसों से गहरा वास्ता है उसका. उसे बताओ कि उसकी फोटो हर नोटों पर है. ना सोना है ना चांदी, फिर भी मुस्कुराहट उसकी फोटो पर है. भैया जी वो देखिए नीले कोट में अफसर जा रहा है, हाथ में चालान की किताब ला रहा है. जी भैया जी, नीले कोट वाला अफसर. इसकी फोटो मैंने कोर्ट में देखी थी. सुना, कोर्ट में देखी थी. वो खून जो मैंने किया था, जिसकी सुनवाई अभी बाकी थी. खैर छोड़ो, गाड़ी निकालो. अरे गाड़ी कहाँ गई भैया जी? वो भगवे झंडे, वो घोड़ा किसने अकेला छोड़ा? डर लग रहा है भैया जी. अरे डर मत भैया जी. वो देखिए अंधेरे में कुछ चमक रहा है भैया जी. डर लग रहा है. डर मत भाई, तू डर मत. अरे लंबी सी दाढ़ी, कमान सी मूछे, माथे पर आधा चांद है उनके. आंखें ऐसी जैसे अंधेरे में बिजली चमके. भैया जी बहुत डर लग रहा है. कुछ डर मत. तभी बादलों से एक आवाज गूंज पड़ी, मानो कयामत की पुकार थी. वो हंसी बस एक हंसी नहीं, मानो बुलंदी की ललकार थी. सर पर टोपी पहने कोई मूंछों को ताव दे रहा था. शतरंज का कोई प्रधान मानो अपना डाव खेल रहा था. अंगार भरी थी आंखों में, सुबह उसकी बोल पड़ी. वो बूढ़ा कोई आम नहीं, स्वयं अहिंसा की मूरत खड़ी. अंग्रेजों की बंदूकों के सामने खड़ी एक आंधी था. वो बूढ़ा कोई आम नहीं, वो वीर महात्मा गांधी था. और वो नीले कोट का अफसर नहीं, वो अफसरों का बाप था. अखंड भारत का सूत्र जिसने लिखा अपने आप था. उसकी कलम के एहसान न जाने कितने भरते पेट पर है. अदबी से नाम ले उनका, वो भारत रत्न अंबेडकर है. जी भैया जी, समझ गए. और वो शमशीर सी आंखें नहीं, उन आंखों की चमक निराली है. नजरें नीची कर तेरे सामने शेर शिवाजी है. जी भैया. अच्छा रुकिए भैया जी, ये सब तो समझ गया, मगर आप कौन है? आपको तो कहीं देखा सा लगता है. मैं अपनी गंदी जुबान संभालो. समझ रहे हो? अपनी गंदी जुबान संभालो और शुक्र मानो कि मैं अब तक मौन था. वरना जा पूछ अपने बाप से सरदार भगत सिंह कौन था. जो कहते हैं कि हरे रंग से रंग देंगे उन्हें, तुम हरे रंग से रंग देना, हम भगवी चादर ओढ़ेंगे. बीच में
में शांति का सफेद उस पर अशोक चक्र जोड़ेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, भारत माता की जय।